मंत्र्यांनी शपथ घेऊन 7 दिवस झालेले आहेत। हिवाळी अधिवेशन आज संपणार आहे, पण खाते वाटप नेमकं कुठे रखडलंय असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय। दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम होणार आहे आणि याला महायुतीचे सर्व आमदार उपस्थित राहतील। त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक महत्त्वाची बैठक सुद्धा होती आहे। या बैठकीमध्ये रखडलेल्या खाते वाटपावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। ऐन अधिवेशनामध्ये खाते वाटप झाल्यास ही नाराजी वाढू शकते, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावध पवित्रा घेतल्याचं कळतंय। आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे। अधिवेशन संपल्यावरती आज किंवा उद्या मुख्यमंत्री खाते वाटपाचं पत्र हे राजभवनला पाठवतील अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यानंतर 23 डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील असंही सांगितलं जातंय। हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर नाराजांना प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही असं सगळं त्यामागचं गणित असल्याचं बोललं जात आहे। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। फडणवीसांच्या रामगिरी निवासस्थानाच्या इथे सध्या अक्षय आहेत। अक्षय, एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे असं कळतंय। आज तरी खाते वाटपाच्या नंतर कोणती खाती कुठल्या मंत्र्यांकडे जाणार, कुठल्या आमदारांकडे जाणार याचं कोडं सुटणार आहे का? यामिनी याला बैठक म्हणू शकत नाही आपण, पण चहा पानासाठी नक्की बोलवलेलं आहे आणि केवळ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनाच मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं नाहीये, तर सगळ्या आमदारांना त्यांनी बोलवलेलं आहे। आतापर्यंत किमान 9 ते 10 आमदार हे रामगिरी या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। जसं की तुम्ही बघताय, देवेंद्र फडणवीस यांचं हे रामगिरी निवासस्थान नागपुरातलं ऑफिशियल मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान हे आहे आणि याच निवासस्थानी आता आमदारांची एक एक लिस्ट आपण पाहताय। सगळे आमदार एक येत आहेत आणि यामध्ये महायुतीचे आमदार जे आहेत ते सध्या आलेले आहेत। पण पोलिसांची आम्ही बातचीत केली तर पोलिसांकडे संपूर्ण 288 आमदारांची लिस्ट आहे। त्यामुळे आता महायुतीचे एकूण सर्व आमदार तर या बैठकीला असणारच आहेत किंवा या चहापानाला येणारच आहेत, पण इतर देखील महाविकास आघाडीचे कोणी आमदार येतात का हे बघावं लागेल। दुसरं म्हणजे ज्यावेळी अशा सगळ्यांना चहापानासाठी बोलवलं जातं तर अधिवेशनाच्या काळात आपल्याला माहिती आहे 2 चहापान होतात। एकतर अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशी एक चहापान असतं आणि अधिवेशन संपल्याच्या दिवशी म्हणजे आज अधिवेशन संपणार आहे तर संध्याकाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर एक चहापान असतं। मात्र आता जर आपण पाहिलं तर एक डिप्लोमसी बघायला मिळते आणि इथे जर आपण बघत असाल आता अनेक महत्त्वाचे नेते चंद्रकांत दादा पाटील हे सध्या आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर देखील आमदार हे हळूहळू येत आहेत। मुर्जी पटेल आलेले आहेत, त्यांच्याबरोबर भरत गोगावले, गणेश नाईक हे देखील थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी आलेले आहेत। असे सर्वच आमदार आता एक एक करून यायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीला असं वाटलं होतं की सुरुवातीला असं सांगण्यात आलं होतं की केवळ उपमुख्यमंत्री जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं जण हे मुख्यमंत्र्यांच्या निवासाने चहापानाला जाणार आहेत। मात्र आता असं कळतंय की केवळ हे दोघंच नाही तर सर्व आमदार हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आता येतील, चहापान करतील आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आज 1.5 तास आधीच अधिवेशन सुरू होणार आहे, कारण की काम बरंच पेंडिंग आहे। अनेक पुरवणी मागण्या असतील, औचित्याचे मुद्दे असतील हे पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे आज 9:30 वाजताच सभागृह जे आहे विधानसभेचं ते सुरू होणार आहे। त्यामुळे जर ते या ठिकाणी जायचं असेल तर लवकरात लवकर इथून चहापान करून मग पुढे जावं लागेल। मात्र त्याच्या आधी कदाचित मंत्रिमंडळाच्या संदर्भात देखील चर्चा होईल। ज्यावेळी तिन्ही शीर्षस्थ नेते हे भेटणार त्यावेळी नक्की या संदर्भात चर्चा होणार आणि ती चर्चा झाल्याच्या नंतर प्रश्न हाच आहे की आजच मंत्रिमंडळाचं वाटप केलं जाणार, मंत्र्यांना खाते दिली जाणार की हे अधिवेशन संपल्याच्या नंतर मुंबईमध्ये खाते वाटप होणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। इतर 5-6 दिवस तर या शासनाने या सरकारने काढलेलेच आहेत। आता आज शेवटच्या दिवशी तरी खाते वाटप जे जाहीर करतात का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय। अगदी अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।